तर हा RRB NTPCला आलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारले की इफ A, B, C, D अँड E आर द डिजिट्स ऑफ अ नंबर बिगिनिंग फ्रॉम द लेफ्ट. म्हणजे डावीकडून एक नंबर सुरू होतो आहे ज्याचे अंक आहेत A, B, C, D आणि E. तर या ऑप्शन्सपैकी आपल्याला विचारलं की कुठला ऑप्शन तो नंबर असेल. बरोबर. तर आपल्याला माहिती आहे की एकक स्थानी जो अंक असतो त्याची किंमत 30 असते. दशक स्थानी जे असते त्याला आपण 10ने गुणाकार करतो. बरोबर, कारण ते दशक स्थानी. शतक स्थानी जो असेल त्याला आपण 100ने गुणाकार करतो. सहस्त्र स्थानी जो असतो त्याला 1000ने आणि 10,000 स्थानी जो असतो त्याला 10,000ने. आता या ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघाल तर असा कुठला ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये मी जे आता तुम्हाला एक्सप्लेन केलं ते दिसतंय. तर ए जो आहे तो सगळ्यात डावीकडे असेल आणि 5 अंक आहेत, तर याला 10,000 येईल. बरोबर. त्याच्यानंतर बी जो आहे तो 1000 येईल. बरोबर. सी जो आहे तो 100 येईल. डी जो आहे तो 10 येईल आणि ई जो आहे तो एकक स्थानी असल्यामुळे सिंगल येईल. तर आता 10,000ला आपण 10चा चौथा घात लिहू शकतो. तसेच 1000ला 10चा तिसरा घात लिहू शकतो आणि 100ला 10चा दुसरा घात लिहू शकतो. 10ला 10 आणि ई. तर आता हा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय का? तर तो आहे ऑप्शन डी. बरोबर. हे झालं आपलं उत्तर. आता ह्या प्रश्नाला मी समजावतोय म्हणून तुम्हाला बराच वेळ लागला. बरोबर. पण याला बघितल्याबरोबर तुम्हाला करता यायला पाहिजे. राईट. कारण तुम्हाला जर घात कसे लिहायचे माहीत असेल, त्याच्यानंतर एकक स्थानाची दशक स्थानाची किंमत जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला हे प्रश्न वाचल्याबरोबर हे कळायला पाहिजे ना. तर अशा पद्धतीने अजून प्रश्न मी घेऊन येईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत.